कारण की बिकट परिस्थिती, सोयाबीन ठेवायला जागा नाही. सोयाबीन ठेवायला जागा जरी नसली तरी आम्ही आता प्रायव्हेट आपले वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनने प्रायव्हेट काय गोडाऊन मिळू शकतील का अशी मागणी केली. त्याच्यामध्ये काही ठिकाणी सोयाबीन, कापूस, मका हा सगळा गोडाऊनमध्ये खरीपचा पूर्ण माल भरल्यामुळे निश्चित याच्यामध्ये अडचणी येतात. त्या अडचणीमधनं मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न. खरेदी बंद झालेली आहे, मुदत बंद झालेली आहे, शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडू नये, काय उपाययोजना राहणार? आता आम्ही केंद्राकडे मागितलेलं आहे. आमच्याकडे सोयाबीन 11.25 लाख टन हे खरेदी झालेलं आहे. केंद्राकडे आम्ही विनंती केली आहे की सोयाबीन खरेदीची मुदत आम्हाला वाढवून द्यावी. गोडाऊनची परिस्थिती थोडी बिकट आहे आणि त्याच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल हा प्रयत्न आमचा चालू आहे. काही व्यापारी सुद्धा याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा घेतात. त्याची सखोल चौकशी सुद्धा करण्याची सूचना मी विभागाला दिलेली आहे. परंतु सामान्य शेतकरी त्याला न्याय कसा मिळू शकेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.